तो दिसत आहे म्हणजे होतोच. मी नाकार इन्कार केलेला नाही. मीटिंग झाली, आमची चर्चा झाली. आमचं एक म्हणणं आहे का सध्या विधानसभेचा लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर या तालुक्यातील जनतेचा कौल किंवा आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा कौल हा जनतेचा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की आपण सर्वांनी आपले मतभेद कोणाचे काय असतील ते विसरून ही निवडणूक नेत्यांची नाही, या निवडणुकीत कार्यकर्त्यांना आपल्याला निवडून आणायचे. त्यामुळे विधानसभेला कोण कसा वागला, लोकसभेला कसा वागला याचा विचार न करता कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र येण्याचा विचार करत आहोत. कारण जे सत्ताधारी आहेत ते फार कोणाला कशी वागणूक देतात, काय देतात आणि स्वतःला काय समजतात हे जनता जनार्दन दाखवून देईल. त्यामुळं आम्ही 2 वेळा आमची चर्चा एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये झालेली आहे. आम्ही सांगितले तेच का जनतेचा कौल विधानसभेला देखील आता जे उमेदवार टेक्निकली कागदोपत्री विजय झालेले त्यांना मिळालेली मतं यापेक्षा विरोधात झालेलं मतदान हे 8,000 जास्त आहे. त्यामुळं जनतेचा स्पष्ट कौल तिकडं आहे. त्यामुळं आमची चर्चा ही झालेली आहे की आपण यावेळी सर्वांनी एकत्रितरित्या येऊन निवडून येण्याची क्षमता ज्या उमेदवारांना मध्ये आहे त्या उमेदवाराला आपण तिथं उमेदवारी देण्याचा प्रयत्न एकत्रितरित्या बसून त्या ठिकाणी करू अशी आमची चर्चा झाली. कारण त्यांच्या विधानसभेच्या वेळी ज्या मित्र पक्षांनी त्यांचं काम केलं त्यांना ते सांगतात का तुमची काही ताकद नाहीये, तुम्ही तुमचं त्या ठिकाणी लढा. त्यामुळं त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्र लढू. त्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं तसं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कोणाचा आला, तुमच्या पक्षाचा आला, राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचा गटाचा काय रिस्पॉन्स आला, त्याच्यामध्ये प्रस्ताव होता त्या मीटिंगमध्ये? सगळेजण पॉझिटिव्ह आहेत. सर्वांना वाटतंय की आपण यांच्या विरोधात आपण एकत्र लढायचं. एकंदरीत तुम्ही असं म्हणताय का शिंदे पक्ष सोबत आल्यानंतर तुम्हाला महाविकास आघाडीला फायदा होईल. मात्र तसं पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी थोड्या मताने तुमचा पराभव झाला. मात्र या पराभवामागे शिंदे पक्ष असं सांगत होता तर हा जो पराभव झाला या आमच्यामुळे झाला. तर जर महाविकास आघाडीचा आमदार झाला असता तो कुठेतरी त्या शिंदे यांच्या पक्षामध्ये पडलाय. आज तुम्ही मिळतं तुमचं घेताय कुठेतरी तुमचं कमी वाटत नाही तुम्हाला? मी तुम्हाला एकच सांगितलं, या तालुक्यातील जनतेचा कौल हा त्यांच्या विरोधामध्ये आहे. कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं त्यांनी त्यांना आव्हान केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी. यांची काही ताकद नाही, आम्ही आमच्या हिमतीवर निवडून आलो. कसे आलेत काय आलेत त्यांना माहिती. मला एकच सांगायचे की आता डुप्लिकेट बोगस मतदारांचं चाललेली चर्चा ही आपण पाहतोय. आज देखील मोर्चा त्याच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये निघलेला आहे. मी एकच सांगतो की कागदावरती जे बॅलेट पेपर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान झालं त्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला जो उमेदवार विजय झाला त्यांच्यापेक्षा 138 मतं ही जादा पडलेली आहेत. हे आपणांना सर्वश्रुत आहे. कोणाचं आम्ही कोणावर असं आहे ज्याला राजकीय क्षेत्रात काम करायचं असतं त्याला रागावून त्या ठिकाणी चालत नाही. आपण एक आपलं आत्मपरीक्षण करू का आपलं कुठं चुकलंय याच्या त्याच्यावर रागाने. मी एकच सांगितलं ही निवडणूक नेत्याची नाही, इथं कार्यकर्त्यांना आपल्याला निवडून आणायचे. आपल्याला ते जनतेनं जो कौल दिलेला आहे त्यासाठी जनता इथली सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे. महाविकास आघाडी म्हणजे बोलायचं तर येत आहे. पुढचा प्रश्न असा आहे का महाविकास आघाडी जी तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये एक राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे, दुसरं उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, तिसरा महत्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. मात्र काँग्रेसने त्यांची चर्चा केली असता त्यांना यामध्ये कुठे डावललं जाते आणि कुठेतरी ती खंत त्यांनी बोलून दाखवली आणि ते एकंदरीत स्वबळावर लढण्याचं त्यांनी एक प्रकारे आव्हानही केलेलं आहे. पुढे तुम्ही त्याला डावलताय का? नाही, आमचे काय मी एक सांगतो, मधल्या काळात मतदार यादीच्या संदर्भामध्ये राजू इनामदार यांचं माझं बोलणं झालं होतं. त्यांना मी काही
मतदार याद्या वगैरे पाठवून दिल्यात. पण ही जी बाकीची काही चर्चा आहेत याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी माझं फक्त मतदार यादी संदर्भात एकदाच बोलणं झालेलं होतं. आता 4-1 लोकांशी आमची चर्चा झालेली आहे. त्यांच्याशी तो आमचा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे, त्यांच्याशी ही काय अंतिम कोणतं ठरलंय अशातला हे नाही. आमच्या चर्चा चालू आहेत, एकत्र विचार चालू आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करू. महाविकास आघाडीसोबत जे काही शिवसेना यायचं बाळ होती, मात्र कुठंतरी त्यांना बैठकीला कुठं दिसत नाही त्यांचे नेते. त्याच्यामध्ये खंत व्यक्त करतात ते कुठंतरी ते जे आठ दाखवायचा प्रयत्न करणार काँग्रेसच्या राजकारण्यांनी सांगितलंय. मग ते मिटिंगला का नव्हते? कोण शिंदे सेनेला सोबत घेण्याची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये काँग्रेसचे नेते का नव्हते? अधिकृत अशी मीटिंग नाही, अशी आमची चर्चा त्या ठिकाणी इकडे बिकडे अधिकृत मीटिंग आम्ही अद्याप बोलवलेली नाही, अद्याप बोलवलेली नाही. आमचा मित्रपक्ष अजून किसान सभा त्याच्यामध्ये आहेत, कम्युनिस्ट पार्टी, ते देखील त्या मीटिंग मध्ये आम्ही एकत्र येण्याचं चर्चा त्याच्यात चालू आहे. ज्याला अंतिम स्वरूप ज्यावेळी येईल त्यावेळी सगळे एकत्र असतील. मंचर नगर पंचायतीमध्ये तुमची निवडणुकीची तयारी कशी आहे? कशा पद्धतीने जाणार, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार? मंचरची अजून आमची चर्चा सर्वांसोबत झालेली नाहीये, होईल टप्प्याटप्प्याने जुळलं सगळं. मंचर नगर पंचायतीमध्ये तुमच्या राष्ट्रवादीचे काही शरद पवार पाटील असं सांगणारे तुमच्या बैठका झालेल्या आहेत, मात्र इथल्या स्थानिक प्रमुख नेत्याला बैठकीमध्ये सामील केलं जात नाही, त्यावर तुमच्याच पक्षातून खंत व्यक्त केला. कोण म्हणतंय त्याचं नाव तर सांगा, कोणाची खंत आहे, बऱ्यापैकी नेते आहेत. कोणाची खंत आहे ते तर कळलं पाहिजे. आमची तर काय अधिकृत अजून पार्टीची मीटिंग आम्ही जे आता इकडं हे बसलेले आहेत, आमचे इथले कार्यकर्ते आहेत, बाळासाहेब बारकेले असतील, आमची एक वेळा आमची बैठक झाली होती. आपले इच्छुक कोण कोण आहेत त्यांचे आपण अर्ज त्या ठिकाणी मागवायला त्यांना सांगितलेले आहेत, मतदार याद्या बुथनी आहे तपासायला त्यांना सांगितलेले आहेत. अशी आमची चर्चा चालू आहे. राजकारणात एकदम सगळं जे करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने चालू आहे सगळं. ज्या पद्धतीने तुम्ही आज सांगितलं तुमच्यासोबत आता मंत्र्याचे काही नेते बसले आहेत, हीच लोकांची चिंता आहे का जुन्या कार्यकर्त्याला कुठे डावललं जात आहे आणि कुठेतरी नव्या कार्यकर्त्यांच्या हाती सूत्र दिले जात आहेत आणि देवदत्त निकम साहेब बाहेर जाताना सपोर्ट करतात असं बोललं जात आहे. ते कोण आहेत तुम्ही नाव तर सांगितलं पाहिजे ना, मी लगेच खुलासा करतो ना. मी जशी नावं सांगितली तसं तुम्ही मला नाव सांगा, मी लगेच सांगेल. ते काय मी कधी झाकून ठेवतो, माझा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे अजिबात. आता आला इकडे समोर एक कार्यकर्ता आलेला आहे, त्याच्यात काय ते रोज चालूच आमची चर्चा. तुम्ही मला नाव सांगितलं मी लगेच उत्तर देईल. या नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही आता महायुती शिंदे गटाला सोबत घेतलं, बरोबर, त्याच पद्धतीनं शिंदे पक्षाला सोबत घेतलं, त्याच पद्धतीने तुम्ही मंचर नगरपंचायतीमध्ये शिंदे पक्षाला सोबत घेणार आहात का? आमची मी काय सांगितलं, ही चर्चा सर्वांसोबत चालू आहे. आता जशी जशी टप्प्याटप्प्याने सगळ्या चर्चा होतील त्यावेळी तुम्हाला बोलावणार नाही मी, आमचं काय काय ठरलं ते सांगण्यात. तसं तुम्हाला जर मताची वेगळी दिसली तर नगरपंचायतीमध्ये शिंदे सेनेला सोबत घेतल्यानंतर तुम्हाला फायदा होऊ शकतो, तर त्या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकतो आणि नगर सेवक निवडून येऊ शकतात. तशी परिस्थिती दिसली तर तुम्ही त्यावर पॉझिटिव्ह आहात का? आम्ही असे आमचा एकच प्रयत्न आहे की आपल्यामधील मताचं विभाजन टाळायचं, याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आता राजाराम बानकिले असतील मंतरच्या संदर्भात त्यांची आमची ते चर्चा झाली. कालच एका लग्न समारंभाच्या वेळी दत्ता गांधाळे देखील आमची गाठभेट झाली, त्यावेळी चर्चा झाली का आपल्याला कुठेतरी बसून हा मेळ घालायचा आहे.